ते प्रत्येक कार्यकर्ता बूथपासून ते आपल्या मंडळापर्यंत आणि सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या कामामध्ये गुंतलेले आहेत। आणि आपल्या सगळ्या महिलांना मी सांगू इच्छितो, या 10 वर्षाच्या या सरकारमध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला सगळं काय दिलं। आपल्याला अन्न पाहिजे, आज 80 करोड लोकांना या देशातल्या त्यांनी तांदूळ मुक्तमध्ये 35 किलो तांदूळ आपल्या सगळ्याला मिळतो। त्यांनी आवास योजना आणले, पंतप्रधान आवास योजना घरं बांधण्यासाठी। त्यानंतर आपल्याला आरोग्यासाठी आपल्याला महात्मा फुले आरोग्य योजना आणलं, तसं पंतप्रधान च्या योजना आणले, ज्याच्यामुळं आपण 5 लाखपर्यंत प्रत्येकजण प्रत्येक वर्षी त्याचा लाभ घेऊ शकतो आरोग्यासाठी। ज्या आपल्या शहरात आपल्या या ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, या सगळ्या लोकांसाठी या योजना फक्त केवळ या देशातला तळागाळातला माणूस, या देशातला शेवटचा माणूस जोपर्यंत उन्नती होत नाही तोपर्यंत या देशाची उन्नती होत नाही असं देशाचे पंतप्रधान म्हणतात। म्हणूनच शेवटच्या माणसाला आपल्या समोर ठेवून या देशाचा विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आपण या विकास करत असताना या सोलापूर शहरातल्या बी आपण लाभार्थीला सगळ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक आपला नगरसेवक असू द्या, कार्यकर्ता जो असू द्या, आपल्याला लाभ मिळाला का नाही आणि ते लाभ मिळवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे। आणि हे करत असताना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे या सोलापूर शहराचा विकास सुरू आहे गेल्या 10 वर्षामध्ये, आपण मध्यंतरी काळात आपला सत्ता नव्हती गेले 3 वर्ष, त्यावेळी आपल्याला थोडं बहुत विकास साहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला निधी कमी पडू दिला नाही, विशेष निधी म्हणून आपल्याला ज्या भागातून हा हॉल आहे ते प्रभाग क्रमांक 2 शेळगी परिसरामध्ये, मला असं वाटतं की या शेळगी परिसरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 30 ते 40 कोटी रुपये खर्च केला आणि विकास साधण्याचा प्रयत्न केला। एवढं निधी केवळ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच आपल्याला मिळालं। आणि देवेंद्रजी फडणवीस मी सांगू इच्छितो की जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाषणात सांगितलं होतं, जेवढं नागपूरवर प्रेम नाही तेवढं आपल्या सोलापूर शहरावर त्यांनी प्रेम केलं आणि म्हणूनच एवढी निधी आपल्याला जेव्हा आपण मागितलं तेव्हा दिलं। आणि आपले महाजन साहेबांनी निधी कमी केलं नाही, प्रत्येक आमदारला 30 ते 40 कोटी रुपये या ग्रामीण विकासासाठी 25-15 निधी मिळालं। पूर्वी 25-15चा निधी मागायला गेलं तर 1 कोटी रुपये एका वर्षानं मिळत होतं, पण गेल्या या 2 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 25 ते 40 कोटी रुपये प्रत्येक आमदारला मिळून दिलं। असं विकास साधणारा आज मंत्री आपल्या समोर आहे, त्यांचा एक प्रकारचा आदर्श या राज्याला आहे। आणि म्हणूनच आज त्यांनी आले, आपण सगळ्यांनी या बहुसंख्येने इथं उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्याचं मी मनपूर्वक आभार मानतो। कारण आपल्याला त्यांना 1 वाजता परत सोडायचं आहे, त्यांनी 1 वाजता इथून परत विमानी फ्लाईटनी मुंबईला मीटिंगला जाणार आहे। त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी विनंती, आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।